नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाटील अकॅडमीमध्ये मी प्रोफेसर सुमित जाधव तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आपण जो चॅप्टर चालू केला होता तो 11वीचं रिव्हिजन आपण त्याच्यामध्ये घेतलं थोडंसं. आता आपण नेक्स्ट जो करणार आहोत तो म्हणजेच आपला चॅप्टर नंबर 9 करंट इलेक्ट्रिसिटी. आता ह्या टॉपिकमध्ये आपण वेगवेगळे कॉम्प्लेक्स सर्किट्स बघणार आहे आणि ते सर्किट आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आणि त्या सर्किटमध्ये वेगवेगळे कॉम्बिनेशन्स असणार आहेत, म्हणजे रेजिस्टरची कॉम्बिनेशन्स असणार आहेत, कॅपॅसिटरची कॉम्बिनेशन असू शकतात, सेलचे कॉम्बिनेशन असू शकतात. आणि हे जर कॉम्बिनेशनचं कॉम्प्लेक्स सर्किट आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तिथं आपल्याला काहीतरी रूल अप्लाय करावा लागेल. आणि सगळ्यात पहिल्यांदा हा जो रूल फाइंड आउट केला तो म्हणजेच किर्चॉफ. आता ह्या टॉपिकमध्ये जे आपण सुरुवातीला पॉईंट बघणार आहे ते म्हणजेच किर्चॉफ लॉज बघणार. दोन लॉज आपल्याला शिकायचे आहेत. त्यातला पहिला जो आपण लॉ बघणार आहे तो म्हणजे आहे किर्चॉफ्स करंट लॉ. किर्चॉफ्स करंट लॉ. ह्याला NCERTच्या बुकमध्ये किंवा CBSEच्या बुकमध्ये जर बघितलं तर ह्याला दुसरं नाव आहे जंक्शन लॉ. जंक्शन लॉ अशा पद्धतीने. आणि शॉर्ट फॉर्म मध्ये जर लिहायचं झालं शॉर्ट फॉर्म मध्ये याला आपण घेतो केसी. बऱ्याच ठिकाणी आपण शॉर्ट फॉर्मच वापरतो केसी. तर आता आपण बघूया की किर्चॉफ्स करंट लॉ मध्ये आपल्याला नेमकं काय सांगितलं. त्याचं स्टेटमेंट जर बघायचं झालं तर त्याचं स्टेटमेंट कशा पद्धतीने आहे. The statement of the Kirchhoff's current law is given by at any junction the algebraic sum of currents is equal to 0. That is summation of current at any junction is equal to 0. हा आपल्याला काय दिलेला आहे किर्चॉफ्स करंट लॉ दिलेला. आता सगळ्यात पहिल्यांदा जर बघायचं झालं तर प्रत्येक शब्द आलाय तो म्हणजे जंक्शन. जंक्शन हा शब्द आपल्याला माहित आहे ऑलरेडी, पण आपण हा कुठं वापरतो मॅक्झिमम रेल्वेमध्ये वापरतो की रेल्वे जंक्शन. आणि रेल्वे जंक्शन म्हणजे कुठं असतं की ज्या ठिकाणी 3 रस्ते एकत्र येतात किंवा 3 पेक्षा जास्त रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो जंक्शन म्हणतो. आता इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जंक्शन म्हणजे काय. समजा एक पॉइंट आहे ओ, की ह्या पॉइंट ओ च्या ठिकाणी 3 वायर्स एकत्र आलेले आहेत अशा पद्धतीने. आणि ह्या 3 वायर मध्ये जो करंट जाणार आहे तो करंट ह्या पॉइंटला एकत्र येणार आहे. आणि हा पॉइंट म्हणजे आपण काय म्हणणार जंक्शन. आणि किर्चॉफ्स करंट लॉ नुसार ह्या ठिकाणी ह्या पॉइंटला जर आपण त्या ठिकाणी येणाऱ्या करंटची समेशन घेतली तर ती करंटची समेशन काय येते 0. हे इथं आपण बघितलं. समजा इकडून कुठला करंट येतोय I1 करंट, इकडून कुठला करंट येतोय I2 आणि इकडून कुठला करंट येतोय I3. तर ह्या लॉ नुसार समेशन ऑफ I इज इक्वल टू 0 म्हणजेच करंट I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू काय ना 0. हे झालं लॉ नुसार. आता आपण फक्त हे जरासं अंडरस्टँड करून बघूया. हे खूप सोपं आहे कसा बघायला गेला तर हा लॉज. त्याच्यामध्ये आपल्याला साइन कन्व्हेन्शन पण दिलेले आहे, पण ते आपण जरा नंतर बघूया. आधी बघूया जर इलेक्ट्रिक सर्किट जर आपल्याला दिलं तर त्याच्यामध्ये जंक्शन्स कसे बघायचे. समजा एक साधं सिंपल सर्किट आपण घेऊया अशा पद्धतीने. इथे एक रेजिस्टर आहे, इथं आपण सेल कनेक्ट केलेला आहे, इथे एक रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे, ही ब्रांच तशीच पुढे निघणार, इथे एक रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे आणि अशा पद्धतीनं हे इलेक्ट्रिक सर्किट. आता ह्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जंक्शन कुठं आहे असं आपण म्हणू शकतो. तर त्याला मी नावं देतो A, B, C, D, E आणि F. आता बघा जर करंट जर आपण ह्याच्यामध्ये ड्रॉ केला तर करंट कुठून जाणार आहे तर बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निगेटिव्ह टर्मिनल जाणार. ह्या सर्किटमध्ये जंक्शन कुठं म्हणू शकतो की ज्या ठिकाणी 3 किंवा 3 पेक्षा जास्त एकत्र आले. तर इथे आता जर बघितलं तर इथे 2 पॉईंट असे आहेत की जिथे जंक्शन्स आहेत. म्हणजे एक तर पॉईंट बी च्या ठिकाणी आणि एक तर पॉईंट ई च्या ठिकाणी. इथं आपण जंक्शन म्हणू शकतो का ए ई ला किंवा सी आणि डी ला म्हणू शकत नाही, कारण इथं इकडून करंट गेलेला आहे, दुसरा करंट इकडे गेलेला आहे. म्हणजे इथं 2 रस्ते झालेले. पण इथं आपण ह्या पॉइंटला जंक्शन म्हणणार नाही. जंक्शन कुठे म्हणणार आहे की जिथं 3 रस्ते, समजा इकडून करंट काय येतोय आय हा येतोय,
हा करंट हा रेजिस्टन्स R1 मधून जाणार आणि इथं पोहोचल्यानंतर हा जो I करंट आहे हा दोन ह्याच्यामध्ये डिवाइड होणार. म्हणजे एक इकडे जाणार ह्याला नाव देतो मी I1, एक इकडे जाणार ह्याला नाव देतो मी I2. म्हणजे ह्या पॉइंट B ला तीन करंट एकत्र आले. ठीक आहे. त्याच्यामधला करंट I जो आहे तो जंक्शन कडे जातोय. I1 हा जंक्शन पासून लांब जातोय आणि I2 हा सुद्धा जंक्शन पासून लांब जातोय. म्हणजेच जर ह्या पॉइंट P च्या ठिकाणी या तिन्ही करंटची मी जर ऍडिशन केली तर ती करंट ऍडिशन मला काय मिळणार? 0. दुसऱ्या भाषेत मी असं पण सांगू शकतो की जेवढा करंट त्या जंक्शन मध्ये जातोय तेवढाच करंट जंक्शन पासून बाहेर जातो. फॉर एक्झाम्पल सांगूया की ह्या करंटची व्हॅल्यू ह्या करंटची व्हॅल्यू मी काय घेतली? 10 एम्पियर घेतली. इथे येताना त्याची व्हॅल्यू किती आहे? 10 एम्पियर आहे. पण इथे गेल्यानंतर तो काय होणार आहे? दोन पार्ट मध्ये डिवाइड होणार. समजा इकडे किती गेला? 5 एम्पियर गेला तर इकडे पण किती जाणार? 5 एम्पियर जाणार. डायरेक्टली आपण सॉल्व्ह करू शकतो. कशा पद्धतीने? आपल्याला माहिती आहे I इज काय येणार? I1 प्लस I2. ह्याच्यावरून आपल्याला काय दिसतंय की इथे जर मी करंट 10 एम्पियर असेल ह्या दोघांची पण ऍडिशन काय येणार? 10 एम्पियर. म्हणजे हा लॉ दुसऱ्या पद्धतीने आपण असा पण सांगू शकतो की द करंट एंट्रिंग टू द जंक्शन इज इक्वल टू द करंट लिव्हिंग टू द जंक्शन. आता हे मी का सांगितलेलं आहे? ह्याच्याचं साइन कन्व्हेन्शन जर बघितलं ते मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मी नंतर सांगतो. ते पण का सांगतो त्याच्यामागचं रिझन हेच आहे. साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचं झालं तर आपल्याला कन्फ्युजन होणार आहे. त्याबद्दल जर आपण हे लक्षात ठेवलं तर आपल्याला हे सर्किट सोडवण्यासाठी सोपं झालं की जेवढा करंट सर्किट मध्ये जाणार किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं की जेवढा करंट जंक्शन मध्ये जाणार आहे तेवढाच करंट जंक्शन मधून बाहेर जाणार. पुस्तकात आपल्याला ह्याच्यासाठी दोन साइन कन्व्हेन्शन दिलेले आहेत. पहिलं साइन कन्व्हेन्शन जर आपण सांगितलं तर पहिलं साइन कन्व्हेन्शन काय आहे? द करंट एंटरिंग टू द जंक्शन इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह. मग आता बघा की हे जर जंक्शन आपण इथं बघितलं ह्याच्यामध्ये I2 हा करंट कुठं होतोय? जंक्शन कडे जातोय. आता हा I3 जो करंट आहे मी तो काय करतो? जंक्शन पासून बाहेर जाणार. तर आपल्याला पहिलं साइन कन्व्हेन्शन काय सांगतोय की जो करंट जंक्शनच्या डायरेक्शनला आहे दॅट इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह आणि जो करंट जंक्शन पासून लांब जातोय त्याला काय कन्सिडर करायचं? निगेटिव्ह कन्सिडर करायचं. आता फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया इथं की हा अशा पद्धतीने आपण जंक्शन ड्रॉ करतो. इकडे करंट जातोय I1, जंक्शन करंट येतोय I2, हा पण I2 आहे आणि हा बाहेर जातो. तर साइन कन्व्हेन्शन नुसार पहिलं साइन कन्व्हेन्शन काय सांगितलं की जो करंट जंक्शन कडे जातो त्याला आपण काय कन्सिडर करणार? पॉझिटिव्ह. आणि जो करंट जंक्शनला लिव्ह करतोय त्याला आपण काय कन्सिडर करणार? निगेटिव्ह करंट कन्सिडर करणार. मग काय यामध्ये पॉझिटिव्ह कुठले आले? तर I2 हा पॉझिटिव्ह आला, I3 हा पॉझिटिव्ह आला, I1 I4 हे काय आले? निगेटिव्ह आले. त्यामुळं जर आपण या ठिकाणी त्यांची समेशन घेतली आपल्याला लॉ काय सांगतोय की समेशन ऑफ I ॲट एनी जंक्शन इज 0. जर मी ह्या ठिकाणी याची समेशन घेतली तर समेशन कशा पद्धतीने येणार आहे? ह्याला साइन कुठला येणार? मायनस साइन. कारण का की तो करंट जो आहे तो जंक्शनला काय करतोय? लिव्ह करतो. मायनस I1. तसंच I2 काय करतोय? जंक्शन कडे जातोय. म्हणजे ह्याला काय घेणार मी? साइन प्लस I. ह्याला काय घेणार? प्लस I3. कारण हा सुद्धा कुठे निघालेला आहे? जंक्शन कडे निघालेला आहे. तसंच चौथा हा काय करतोय? जंक्शनला लिव्ह करतोय. त्यामुळे ह्याला साइन काय घेणार मी? मायनस I4 घेणार आणि टोटलची ऍडिशन काय येणार? 0. मग आता इथं आणि तिथं दोन्हीकडे जर आपण बघितलं तर I2 प्लस I3 इज इक्वल टू हे दोन्ही जर तिकडे घेतलं तर काय येणार आहे? I1 प्लस I4. थोडक्यात काय डायग्राम मध्ये जर आपण बघितलं तर I1 आणि I4 हे जे दोन करंट्स आहेत हे दोन करंट्स काय होतात? जंक्शनला लिव्ह करतात आणि I2 आणि I3 हे काय करतात? जंक्शन कडे जातात. मग ह्या इक्वेशन नुसार काय की द टोटल करंट एंट्रिंग टू द जंक्शन इज इक्वल टू द टोटल करंट लिव्हिंग टू द जंक्शन. त्यामुळे हा जो लॉ आहे किर्चॉफ्स करंट लॉ हा आपण सोप्या पद्धतीने अशा पण लक्षात ठेवू शकतो की जेवढा करंट जंक्शन कडे जातोय तेवढाच करंट जंक्शन पासून काय होणार आहे? लिव्ह. ठीक आहे. थोडक्यात एवढंच लक्षात ठेवा. कारण हा लॉ आपल्याला जास्त करून कुठं यूज करत नाही आपण. हा समजण्यासाठी पण सोपा आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पण लक्षात ठेवू शकता. जर तुम्हाला स्टेटमेंट विचारलं बोर्डच्या एक्झामला तर तुम्हाला हेच
स्टेटमेंट लिहावं लागणार आहे, कारण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आपल्याला हे स्टेटमेंट दिलेलं आहे की ॲट एनी जंक्शन द अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स इज इक्वल टू 0. आणि जर साइन कन्व्हेन्शन जर सांगायचं आहे तर साइन कन्व्हेन्शन आपण या ठिकाणी दोन घेतो. एक पहिलं साइन कन्व्हेन्शन काय घेतो तर करंट्स एंटरिंग टू द जंक्शन आर कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह. आणि दुसरं साइन कन्व्हेन्शन आपण काय घेतो तर करंट्स लिव्हिंग टू द जंक्शन आर कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. म्हणजे जे करंट जंक्शनकडे जातात त्याला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो, आणि जे जंक्शन पासून लांब जातात किंवा लिव्ह करतात जंक्शनला त्याला आपण कन्सिडर करतो निगेटिव्ह. हे 2 मार्कासाठी पडणारा क्वेश्चन आहे, पण तो खूप कमी वेळा पडू शकतो. फक्त जर आपल्याला लॉजिकली किंवा कन्सेप्ट वाईज लक्षात ठेवायचं असेल तर आपण हे सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो की कशा पद्धतीने की जेवढा करंट जंक्शनमध्ये एंटर करणार आहे तेवढाच करंट जंक्शनमधून लिव्ह करणार आहे. आणि हे आपल्याला सोपं पडेल ह्याच्या बाबतीत जर सांगायचं आहे तर इथं जर आपण बघितलं अशा पद्धतीने आपल्याला जर कॉम्प्लेक्स सर्किट दिलं तर या सर्किटमध्ये इकडून येणारा जो करंट आहे आय तो इथं आल्यानंतर काय होणार आहे 2 पार्टमध्ये डिवाइड होणार आहे. आणि इथं जर आपण बघितलं तर ह्या पॉईंट बी ला जो एंटर करणारा करंट आहे तो किती आहे आय इज इक्वल टू काय होणार आहे जेवढा करंट त्याला लिव्ह करतो टोटल करंट किती होणार I1 आणि I2. त्यामुळे इथे इक्वेशन आपण काय घेऊ शकतो I इज इक्वल टू I1 प्लस I2 लिहू शकतो. आणि हे आपल्याला सोपं पडेल. दुसऱ्या पद्धतीने पण असं लिहू शकतो की इथला जर करंट मी काय घेणार आहे I1 इज इक्वल टू काय घेऊ शकतो I मायनस I2 घेऊ शकतो. सो I2 इज इक्वल टू काय घेऊ शकतो I मायनस I1 घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये तो करंट डिस्ट्रीब्यूट करू शकतो. हा लॉ आपल्याला फक्त कशासाठी वापरायचा आहे की ज्यावेळी आपण एखादं कॉम्प्लेक्स सर्किट घेऊ तर त्याच्यामध्ये करंट कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झालेला आहे हे करण्यासाठी आपण हा लॉ वापरतो. आता अजून एक महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये काय आहे की हा जो लॉ आहे तो कुठल्या कन्सेप्ट वरती बेस्ड आहे. तर हा जो लॉ आहे तो कंजर्वेशन ऑफ चार्ज ह्या लॉ वरती बेस्ड. आता कंजर्वेशन ऑफ चार्ज म्हणजे काय की द चार्ज नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड इट कॅन बी कन्वर्टेड इनटू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आणि निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आपण त्याचं कन्वर्जन करू शकतो. या दुसऱ्या भाषेत जर कंजर्वेशन ऑफ चार्ज सांगायचं झालं तर टोटल चार्ज त्या सर्किट मधला काय होणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे. हे लक्षात ठेवा. कंजर्वेशन ऑफ चार्जेस म्हणजे काय तर टोटल चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट इन द सर्किट. आता इथं चार्ज कशा पद्धतीने कॉन्स्टंट राहतोय तर इथे मी लॉ काय सांगितलं की जेवढा टोटल करंट सर्किट मध्ये एंटर करतोय तेवढाच टोटल करंट सर्किट मधून बाहेर जातो. आता करंट म्हणजे काय द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज की एका ठराविक टायमिंग मधून किती चार्ज फ्लो होतोय. इथं आपण काय सांगितलं की जेवढा करंट एंटर करतोय म्हणजे इथं जो रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज असेल तोच रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज कुठं असणार आहे पलीकडे असणार आहे. म्हणजे जेवढा चार्ज सुरुवातीला जाणार आहे तेवढा चार्ज परत बाहेर पडणार. म्हणजे याचा अर्थ काय झाला सुरुवातीला जेवढा चार्ज होता तेवढाच नंतर चार्ज आहे म्हणजे चार्ज त्या ठिकाणी काय झाला कॉन्स्टंट झाला. म्हणजेच या ठिकाणी हा जो रूल आहे तो कशाच्या बेसिस वरती आहे कंजर्वेशन ऑफ चार्ज वरती. आणि हे लक्षात ठेवा कारण हे एमसीक्यू मध्ये पडू शकतं की किर्चॉफ्स करंट लॉ इज बेस्ड ऑन डॅश डॅश. तर ते कशावरती बेस आहे कंजर्वेशन ऑफ चार्जेस वरती. आणि हा पडलेला पण आहे एमसीक्यू बोर्डा. त्यामुळे महत्वाचं आहे हे लक्षात ठेवून की KCL इज डिपेंड अपॉन द कंजर्वेशन ऑफ चार्ज. ठीक आहे. हा झाला आपला काय किर्चॉफ्स करंट लॉ. समजलं का बघा सगळ्यांनी. चला आता आपण नेक्स्ट सेकंड लॉ आपला बघूया. तो म्हणजे कुठला आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. शॉर्ट फॉर्म मध्ये KVL आणि NCERT मध्ये जर बघायचं झालं त्याचं दुसरं नाव आहे लूप. हा खूप महत्वाचा लॉ आहे कारण ह्या लॉ वरती आपण न्यूमेरिकल जे सॉल्व्ह करणार आहे जे JEE नीट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये आपल्याला पडणार. आणि हा जर आपल्याला लॉ एकदा व्यवस्थित कळला तर आपण ह्याच्यावरचा कुठलाही एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतो. आणि खूप सोपं आहे. जर सांगितलेल्या मेथडनुसार आपण जर ते एक्झाम्पल सॉल्व्ह करत गेलो तर आपल्याला कुठलेही एक्झाम्पल कसंही याच्यामधलं पडू दे ते आपण सॉल्व्ह करू शकतो. तर चला आता आपण बघूया की किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया त्याचं स्टेटमेंट काय आहे की किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आपल्याला काय सांगतो. जसं मगाशी करंट लॉ मध्ये सांगितलं की ऍट एनी जंक्शन इथं आपण काय कन्सिडर करत होतो जंक्शन कन्सिडर करतो. आता इथं आपण काय कन्सिडर करणार आहे तर लूप कन्सिडर करणार आहे.
आता लूप कन्सिडर म्हणजे काय की क्लोज लूप. अजून एक सांगताना पाथ, ठीक आहे. क्लोज लूप म्हणजे अशा पद्धतीनं आपण पाथ घेऊ शकतो की इकडून फिरून परत इकडं जिथनं स्टार्ट होणार आहे परत तिथंच येणे, त्याला काय म्हटलं जातं, लूप म्हटलं जातं. आता किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आपण काय सांगतो की इन एनी क्लोज लूप, इन एनी क्लोज लूप, in any closed loop, the algebraic sum of potential differences, algebraic sum of potential differences across resistors and algebraic sum of EMFs across the cells is equal to 0. हा काय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणजे मॅथमॅटिकली लिहायचं झालं तर दॅट इज अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस. कसं काढतो आपण, करंट इनटू रेझिस्टन्स. हे मागच्या वेळी पण आपण बघितलेलं ओहम्स लॉ मध्ये. तर पोटेन्शियल डिफरन्सेस गिवन बाय I इंटू R. तर अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस म्हणजे I इंटू R अक्रॉस द रेझिस्टर्स प्लस समेशन ऑफ EMFs अक्रॉस द सेल्स इज इक्वल टू काय असणार आहे, 0. हा काय आहे, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. नीट लक्ष देऊन बघा, हा खूप इम्पॉर्टंट लॉ आहे आणि याच्यावरतीच आपल्याला काय करायचं, प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे. तर आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघायला लागेल की अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेजेस आणि करंट कसे काढणार. जसं तिथं 2 साइन कन्व्हेन्शन्स होते तसं इथं पण 2 साइन कन्व्हेन्शन्स. पण साइन कन्व्हेन्शन कडे जायच्या आधी आपण काय बोलूया की पोटेन्शियल डिफरन्स 0 होतो. म्हणजे नेमका 0 कसा होईल, समेशन कसं होईल, कारण इथं आपण काय कन्सिडर करतोय, क्लोज लूप कन्सिडर करतो. आता क्लोज लूप म्हणजे सांगायचं झालं एक साधं सिंपल सर्किट घेऊया आपण. अशा पद्धतीने मी काय घेतलेला आहे, एक सेल घेतलेला आहे. सेलच्या अक्रॉस काय जोडलेला आहे, एक रेझिस्टर जोडलेला आहे, इकडे एक रेझिस्टर आहे आणि अशा पद्धतीने काय केलेलं आहे, मी हे सर्किट तयार केलेलं आहे. क्लोज लूप म्हणजे काय की इथनं स्टार्ट झालं आणि परत रिटर्न कुठं आलं, इथं आलं. किंवा पॉईंट वाईज पण आपण घेऊ शकतो. समजा इथे मी पॉईंट काय घेतलाय, ए घेतलाय, इथं पॉईंट बी घेतलाय, सी आणि डी. आता क्लोज लूप म्हणजे काय की मी पॉईंट ए पासून स्टार्ट झालो, बी सी डी करत परत कुठे येणार, पॉईंट ए ला. हा काय झाला, क्लोज लूप झाला. आणि ह्या क्लोज लूप मध्ये सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस आणि सम ऑफ EMFs यांची बेरीज काय असते, 0 असते. मागच्या वर्षीच्या करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण पोटेन्शियल डिफरन्स ह्याची डेफिनेशन बघितलेली आहे, तसंच EMF ची पण डेफिनेशन बघितली आहे. दोघांचे डेफिनेशन्स काय आहे की द वर्क डन बाय द चार्ज फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतं, वर्क डन असतं. कुठून कुठलं असतं तर एका पॉइंट पासून ते दुसऱ्या पॉइंट. आणि EMF हे सुद्धा काय असतं, वर्क डनच असतं, फक्त ते बॅटरीच्या एका टर्मिनल पासून ते दुसऱ्या टर्मिनल. मग आता इथं काय होतंय की आपण पॉइंट ए पासून स्टार्ट करतोय आणि परत रिटर्न कुठे येतोय, त्याच पॉइंटला येतोय. समजते का की आपण कुठून चालू करतोय, एका पॉइंट पासून चालू होतो म्हणजे पॉइंट ए पासून जातोय आणि परत रिटर्न कुठे येतोय, पॉइंट ए लाच येतोय. म्हणजे जर जिथून मी जातोय तिथंच परत रिटर्न येतोय. म्हणजे माझं वर्क डन किती झालं, 0 झालं. मग त्या पद्धतीनं दोन्ही 0 होणार, पोटेन्शियल डिफरन्स पण 0 झाला आणि EMF पण 0 झाला. हे कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये दुसरं काय लक्षात ठेवायचं नाही की इथं काय होतं की जिथनं स्टार्ट करतो तिथंच रिटर्न येतो आणि जिथनं स्टार्ट करून परत रिटर्न तिथंच येतं. म्हणजे आपलं वर्क डन काय झालं, 0 झालं. सांगायचं झालं तर दुसरं एक्झाम्पल सांगतो की आता बेंच आहे, एखादा बेंच आहे किंवा एखादा टेबल आहे. मी इथनं चालू करतोय, तिकडं ढकलत नेतोय इथपर्यंत आणि परत इथून थांबून परत रिटर्न इकडे आणतोय. म्हणजे मी जिथनं स्टार्ट केलं तिथंच फिरून परत कुठं आलो, रिटर्न येतं. म्हणजे जाताना मी जेवढं वर्क डन केलं तेवढंच येताना वर्क डन केलं. म्हणजे टोटल वर्क डन म्हणजे काय झालं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघांचं काय झालं, सबस्ट्रॅक्शन झाली आणि टोटल व्हॅल्यू काय झाली, 0 झाली. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या लॉ मध्ये महत्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे की चेंज इन पोटेन्शियल इज इक्वल टू काय असतं, 0 असतं. समजला.
चेंज इन पोटेन्शियल या ठिकाणी काय असणार आहे, 0 असणार आहे. आता आपण याच्यामध्ये नेक्स्ट बघूया की जर आपल्याला हा जर लॉ अप्लाय करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी दोन साइन कन्व्हेन्शन दिलेले आहेत. आता दोन्ही साइन कन्व्हेन्शन कोणाच्या बाबतीत वापरायचे आहेत, एक ह्याच्या बाबतीत आणि एक ह्याच्या बाबतीत. आता हे साइन कन्व्हेन्शन कशा पद्धतीने आहेत बघा. पहिले साइन कन्व्हेन्शन आपण कोणाच्या बाबतीत बघायचं तर पोटेन्शियल डिफरन्सच्या बाबतीत. तर आपल्याला साइन कन्व्हेन्शन काय सांगितलेलं आहे की जो आपण पाथ कन्सिडर करतो, तर जो लूप आपण कन्सिडर करतो त्याचं ट्रेसिंग कशा पद्धतीने आहे त्याच्यावरती ह्यांच्या डायरेक्शन ठरतात किंवा ह्यांचे साइन्स ठरतात की त्यांना पॉझिटिव्ह कधी घ्यायचं आणि निगेटिव्ह कधी घ्यायचं. हे पण आपण सोप्या पद्धतीत लक्षात ठेवू शकतो. नॉर्मली बघा, नॉर्मली जर आपण काय कन्सिडर करतो की एखादी गोष्ट पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह पर्यंत जाते तर आपण त्याला काय कन्सिडर करतो, पॉझिटिव्ह असणं. आणि एखादी गोष्ट जर निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह पर्यंत येत असेल तर त्याला आपण काय कन्सिडर करतो, निगेटिव्ह कन्सिडर करतो. पण ह्या साइन कन्व्हेन्शन मध्ये थोडंसं उलट कन्सिडर करायचं. बघा मी काय सांगतो ते लक्षात घ्या. काय सांगितलं की नॉर्मली आपण पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह गेलो तर आपण पॉझिटिव्ह म्हणतो आणि निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आलं तर त्याला काय म्हणतो, निगेटिव्ह म्हणतो. तर आता याच्यामध्ये ह्या दोघांसाठी आपल्याला लक्षात ठेवायचं. कोणासाठी, पोटेन्शियल डिफरन्स साठी आणि ईएमएफ साठी. पोटेन्शियल डिफरन्स साठी बघा कशामध्ये लक्षात ठेवायचं आहे, लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन. पोटेन्शियल डिफरन्सच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचे आहे, लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन. जर लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन दोन्ही पण सेम असतील तर त्या ठिकाणी तिथला जो पोटेन्शियल डिफरन्स असतो हा आपण निगेटिव्ह घेतो. बघा पहिल्यांदा मी काय सांगितलं, कुणाच्या बाबतीत आपण बघतोय हे पोटेन्शियल डिफरन्सच्या बाबतीत. पोटेन्शियल डिफरन्सच्या बाबतीत म्हणजे कुणाच्या बाबतीत आय आणि आर असं प्रोडक्ट असणार. म्हणजे कुणाच्या अक्रॉस, रेझिस्टरच्या अक्रॉस. कुणाच्या अक्रॉस बघणार आपण, रेझिस्टरच्या अक्रॉस. ठीक आहे. मग डायरेक्शन कुणाची सांगितली, दोघांची डायरेक्शन आपल्याला बघायची, लूप किंवा त्याला मी काय म्हणतो, पाथ म्हणतो. आणि दुसरी कुणाची डायरेक्शन घ्यायची आपल्याला, करंटची डायरेक्शन आर. पहिल्या साइन कन्व्हेन्शन काय सांगितलं की लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन दोन्ही जर सेम असतील, लूप पण त्याच डायरेक्शनला जातोय, करंट पण त्याच डायरेक्शनला जातोय, तर इथं असणारा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याची साइन आपण काय घेणार, मायनस. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणणार की त्याला साइन काय घेणार आपण, निगेटिव्ह घेणार. ठीक आहे. आणि लिहिताना कसं घेणार, मायनस आय. बघा हे पहिलं कुणाच्या बाबतीत, पोटेन्शियल डिफरन्सच्या बाबतीत. लूपची डायरेक्शन, करंटची डायरेक्शन सेम असेल तर तिथला असणारा पोटेन्शियल डिफरन्स हा काय असणार आहे, निगेटिव्ह असणार. तसंच जर लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन जर एकमेकांच्या अपोजिट असतील तर त्या ठिकाणचा पोटेन्शियल डिफरन्स आपण काय घेणार, प्लस घेणार. म्हणजेच पाथ ह्या डायरेक्शनला जातोय आणि करंट अपोजिट डायरेक्शनला जातोय तर त्या ठिकाणचा जो पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे तो आपण काय घेणार, पॉझिटिव्ह. म्हणजेच प्लस आय. हे नीट लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ज्यावेळी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे त्यावेळी आपल्याला हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. परत बघा, पोटेन्शियल डिफरन्स ज्यावेळी आपण कन्सिडर करणार आहे त्यावेळी ह्या दोघांची डायरेक्शन घेतो आपण. कुणाची, लूपची आणि करंटची. लूपची आणि करंटची दोघांची डायरेक्शन जर सेम असेल तर त्या ठिकाणचा पोटेन्शियल डिफरन्स आपण काय घेणार, निगेटिव्ह. आणि जर लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट असेल तर त्या ठिकाणचा पोटेन्शियल डिफरन्स आपण काय घेणार, प्लस. सिम्पली. ठीक आहे. नॉर्मली आपण काय म्हणतो, दोन्ही सोबत चालले तर पॉझिटिव्ह घेतो आणि दोन्ही अपोजिट चालले तर आपण निगेटिव्ह घेतो. पण इथं उलट आहे. हे कन्फ्युजन खूप वेळा होतं, बऱ्याच वेळा खूप कन्फ्युज होतात विद्यार्थी. त्यामुळे लक्षात ठेवा की जर लूप ज्या डायरेक्शनला जातोय त्याच डायरेक्शनला करंट असेल तर निगेटिव्ह, लूप ज्या डायरेक्शनला आहे आणि करंट अपोजिट डायरेक्शनला असेल तर पॉझिटिव्ह. सेकंड जे साइन कन्व्हेन्शन आहे ते कोणाच्या बाबतीत आहे, ईएमएफच्या बाबतीत. आता ज्यावेळी आपण ईएमएफ कन्सिडर करतोय तर इथं पण दोघांच्या डायरेक्शन बघणार आपण, एक म्हणजे पाथ आणि दुसरं म्हणजे टर्मिनल्स. किंवा डायरेक्ट आपण टर्मिनल्स वरती पण लक्षात ठेवू शकतो. जर आपण लूपचं ट्रेसिंग करत असताना बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निगेटिव्ह टर्मिनल कडे जातो, म्हणजे बघा कुणाच्या बाबतीत आपण बघणार आहे हे ईएमएफच्या बाबतीत. ब्रॅकेट मध्ये घेऊया ई.
की ईचं साईन कसं घ्यायचं, पॉझिटिव्ह कधी घ्यायचं आणि निगेटिव्ह कधी घ्यायचं. पहिल्यांदा मी लूप किंवा पाथ जो कन्सिडर केलेला आहे तो कन्सिडर बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निगेटिव्ह टर्मिनल पर्यंत जात असेल. लूप कुठून कुठे जात असेल, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पर्यंत, टर्मिनल पासून निगेटिव्ह टर्मिनल पर्यंत. म्हणजे अशा पद्धतीने जर जात असेल लूप, करंट म्हणत नाहीये मी, नीट लक्षात ठेवा, काय म्हणत नाही मी, करंट म्हणत नाहीये, काय म्हणतोय, लूपची डायरेक्शन, पाथची डायरेक्शन जर पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह पर्यंत जात असेल तर तिथला जो ईएमएफ आहे तो आपण कन्सिडर करणार निगेटिव्ह. तिथला ईएमएफ आपण काय घेणार, निगेटिव्ह घेणार. आणि दुसरं, जर लूप किंवा पाथ हा बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल पासून पॉझिटिव्ह टर्मिनल कडे जात असेल तर त्या ठिकाणचा ईएमएफ आपण काय घेणार, प्लस. लक्षात ठेवा हे दोन्ही साइन कन्व्हेन्शन, कुणाच्या बाबतीत, पोटेन्शियल डिफरन्सच्या बाबतीत आणि ईएमएफच्या बाबतीत, दोन्ही ठिकाणी लूपची डायरेक्शन ही इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स मध्ये लूप आणि करंट घेतो, ईएमएफ मध्ये आपण लूप आणि बॅटरीचे टर्मिनल्स. की जर लूपची डायरेक्शन बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निगेटिव्ह टर्मिनल कडे जात असेल तर आपण त्या ठिकाणी त्या ईएमएफची साइन घेणार निगेटिव्ह. आणि जर लूप किंवा पाथ ह्याची डायरेक्शन बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल पासून पॉझिटिव्ह टर्मिनल पर्यंत जात असेल तर त्याची साइन घेणार आपण पॉझिटिव्ह. बघा मागाशी म्हटलं त्या पद्धतीनेच की नॉर्मली जी घेतो आपण त्याच्या अपोजिट आहे. नॉर्मली आपण पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह गेलं तर प्लस म्हणतो आणि निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह गेलं तर मायनस म्हणतो, पण तसं इथं नाही आहे, इथं उलट आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह मायनस, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह प्लस. हे काय झालं, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आणि त्याचे असणारे साइन कन्व्हेन्शन. जसे मी मला सांगितले की केसीएल अप्लाय करत असताना तो पण कुठल्या तरी एका प्रिन्सिपलवर बेस आहे, तसं केव्हीएल सुद्धा एका प्रिन्सिपलवरती बेस आहे. कुठल्या प्रिन्सिपलवरती बेस आहे, तर इथं मगाशी मी सांगितलं की लूप ज्यावेळी आपण कन्सिडर करतो तर लूपमध्ये काय होतं की ज्यावेळी आपण एका पॉईंट पासून परत त्याच पॉईंटला रिटर्न येतोय तर त्या ठिकाणचं वर्डन काय झालं, झिरो झालं. आणि आपल्याला माहित आहे की वर्क इज इक्वल टू काय असतं, एनर्जी असतं. म्हणजे टोटल सिस्टीम मध्ये एनर्जी काय राहते, कॉन्स्टंट राहते. मग असं सांगितलं तसं एक्झाम्पल परत एकदा सांगतो. टेबल आहे, टेबल मी इथं पकडलेला आहे, इथनं ढकलत मी त्याला तिथपर्यंत नेतोय आणि परत तिथनं मी परत त्याला कुठे नेतो, रिटर्न इकडे नेतोय. म्हणजे ह्या ठिकाणी मी जेवढं वर्डन जाताना करतोय तेवढंच वर्डन येताना करतोय. म्हणजे माझी एनर्जी ह्या ठिकाणी काय झाली, कन्झर्व झाली किंवा कॉन्स्टंट राहिली. मग ह्या ठिकाणी पण तेच होते की लूप जिथनं आपण स्टार्ट करतोय त्या पॉईंटला आपण परत रिटर्न येतोय, म्हणजे वर्डन त्या ठिकाणी झिरो आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्या सिस्टीम मध्ये त्याची एनर्जी काय झालेली आहे, कॉन्स्टंट झालेली आहे. म्हणून हा जो लॉ आहे हा कुणावरती बेस आहे, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कशावरती बेस आहे, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्यामुळे हा सुद्धा एमसीक्यू साठी पडणारा क्वेश्चन आहे. ठीक आहे, केव्हीएल हा कुठल्या प्रिन्सिपलवरती डिपेंडेंट आहे, तर कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हे झाले किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. आता आपण ह्याच्या पुढे बघणार आहे की प्रॉब्लेम्स आपण हे दोन लॉ वापरून कशा पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो.